राज ठाकरेंच्या विरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, शिंदेंच्या प्रवक्त्यांना नेत्यांनाही निर्देश, सूत्रांची माहिती। मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं, मग काय ते दाखवू। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषिकांच्या विरोधात गरळ ओकली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महिन्यात परभणीच्या दौऱ्यावर जाणार। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। जिल्ह्यातील विकासात्मक आणि संघटनात्मक सुविधांचा घेणार आढावा। नांदेडमधील सार्वजनिक जागा सत्ताधाऱ्यांनी विकल्यात। आमदार हेमंत पाटलांची नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर टीका। नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडेंची नियुक्ती। दुष्यंत चतुर्वेदींनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रिक्त पदावर सतीश हरडे यांची नियुक्ती। विजय मिळाल्यानंतर मराठी जनतेच्या अपेक्षा उंचावल्या, योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या युतीला राज्यातील शक्तींकडून आव्हान, सरकारला ठाकरे बंधू एकत्र नको आहेत, संजय राऊतांचं वक्तव्य। मराठीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष एकत्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा, राऊतांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या मंत्र्यांची बैठक। वर्षा निवासस्थानी बैठक तर अधिवेशन कामकाज, मंत्र्यांची कामगिरी, पालिका निवडणूक या संदर्भात मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार। देशात गरिबी वाढत चालली आहे, काही श्रीमंतांच्या हातातच संपत्ती येत चालली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता। भाजपचे आमदार परिणय फुकेंच्या विरोधात भाऊजाई प्रिया फुकेंचं विधान। भवनाच्या बाहेर आंदोलन, तर प्रिया फुकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 2 लहान मुलांना घेऊन आंदोलन करणार होत्या। पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी काँग्रेसकडून निषेध आंदोलन। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला केला दुग्धाभिषेक। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अजूनही संभ्रमच, युतीबाबत कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। विजय मिळाव्यात, ठाकरे बंधू एकत्र आल्यानं युतीच्या चर्चांना उधाण। देशात गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी यांची रुदाली सुरू। सामनातून पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र। बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट। सिद्दीकींचा फोन नंबर दुसऱ्या सिम कार्डवर सुरू असल्याची माहिती। एका संशयिताला घेतलं ताब्यात। उद्धव ठाकरे सूर्याजी बिसाळची औलाद। गोपीचंद पडळकरांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत अनैसर्गिक युती केल्याची केली टीका। जालन्यातील पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। आमदार अर्जुन खोतकरांचं आश्वासन। मारहाण करणारे लोक काँग्रेसचे, खोतकरांचा आरोप। बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करून देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं काम केलं। आमदार सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस घर फोडत नाहीत तर घर जोडतात, ठाकरे बंधूंना खोत यांचा टोला। जालन्यात बनावट डॉक्युमेंट तयार करून लाटला 7 लाखांचा निधी। मयत व्यक्तीची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी। 3 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। भर पावसामध्ये करण्यात आलं आंदोलन। गायकवाड यांचा छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात वक्तव्याचा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या, चक्क मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन। सिल्लोड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी। सोलापूर विमानतळावर घेतली भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 दिवसात 1000 पेक्षा अधिक अतिक्रमण। मनपा आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे कारवाई करत हटवले। पोलिसांचा आणि महानगरपालिकेच्या पथकाचा मोठा फौजफाटा अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहभागी। जनसुरक्षा विधेयक मंजुरीसाठी याच आठवड्यामध्ये सादर होण्याची शक्यता। वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। जनसुरक्षा कायद्याला विरोधकांसह सामाजिक आणि नागरी संघटनांचा विरोध। कर्मचारी भेसळ चेक करत नाही, भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। 189 कर्मचारी स्वतःचा महसूल जमा करायचे काम करतात। अन्न आणि औषध विभागाच्या कारभारावर सुरेश धस यांची टीका।
विधान भवनाच्या वाऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी. मारहाणीचं समर्थन करत नाही, पहलगाम हल्ल्याची तुलना करणं चुकीचं, विधिमंडळ परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. जनसुरक्षा विधेयकातून संविधान पायाखाली तोडवलं जातंय, विधेयकामुळे नागरिक आपल्या समस्यांसाठी आंदोलन करू शकणार नाही, रोहित पवार यांच्याकडनं जनसुरक्षा विधेयकाचा निषेध. मराठी माणसांना दहशतवादी म्हणत असाल तर खपवून घेणार नाही, नीट वाटचाल करावी, रोहित पवारांचा आशिष शेलारांना इशारा. भाजप महाराष्ट्र धर्म पाळत नाही, शेतकरी युवा वर्गाला दिलेला शब्द सरकार पाळत नाही, रोहित पवारांची सरकारवर टीका. मनसे महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळावाच लागेल, याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार, रोहित पवारांचं ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात विधान. नांदेड जिल्हा पोलीस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमानं मिशन निर्भया मॅरेथॉन आयोजित, विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. परतीच्या वाटेवर वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि जेवणाची सोय, मनसेच्या वतीने लातूर मुख्य बस स्थानकामध्ये राबवला जातो उपक्रम. परभणीमध्ये गायरान जमीन धारकांच्या मागणीसाठी 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, त्यानिमित्तानं सावली विश्रामगृह इथं बैठक संपन्न. सिल्लोडमध्ये भवन येथील सिद्धेश्वर शाळेच्या शेजारील नाल्याचं काम अर्धवट, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास, प्रशासनानं नाल्याचं काम तात्काळ पूर्ण करावं, अन्यथा आंदोलनाचा पालकांचा इशारा. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला परभणी जिल्हा शिक्षण संस्था चालकांचा पाठिंबा, 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयाचं अनुपालन करण्याच्या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आंदोलन. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयाची समज अधिक पक्की होते, सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य. कल्याणमध्ये वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसाचा हलगर्जीपणा, चहा पिण्यासाठी भर रस्त्यात पोलीस व्हॅन लावल्यानं वाहतूक कोंडी, संतप्त वाहन चालकांचा गोंधळ. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर, व्यंगचित्र रेखाटत उद्धव ठाकरेंना डिवसलं, मराठी माणसाच्या एकजुटीचा नारा दिल्याचं व्यंगचित्र. राज्यात 8,000 गावांमध्ये शाळाच नाही, युडाएसच्या आकडेवारीनुसार माहिती समोर, तर राज्यातील 5,000 शाळांमध्ये सुविधा नसल्याची माहिती, शिक्षण विभागानं दिला शाळेच्या असुविधांसंदर्भात दुजोरा. चंद्रपुरातील सोनापूर गावातील जिल्हा परिषद शाळेची स्थिती धोकादायक, शाळेच्या छतावरील टीन पत्रे उडाले तर 2 वर्ग एकाच खोलीत भरतात, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. रायगडमधील कथित संशयास्पद बोट प्रकरणी बोटीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांच्या वतीनं पोलिसांना अलर्ट, अद्याप कुठली संशयास्पद बोट आढळली नाही, हेलिकॉप्टरच्या मदतीनं देखील बोटीचा शोध सुरू. वाशीमधील अमानी ते करंजी रस्त्याची दयनीय अवस्था, रस्त्यावर खड्डेच खड्डे, चिखलातून नागरिकांचा प्रवास, मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. नांदेडमधील डोंगरगाव ते दुगाव या डांबर मार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं, ग्रामस्थांकडून व्हिडिओ व्हायरल, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भातली तक्रार, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी. बरसोबा ते घाटकोपर मेट्रो ट्रेन सेवा, उशिरानं घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 जुलै रोजी कामगारांचा देशव्यापी संप, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संप. इचलकरंजीमधील एसटीपी प्रकल्पातील सांडपाणी थेट पंचगंगेमध्ये, पंचगंगा नदी प्रदूषणावरून शेतकऱ्यांचा संताप, तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा. विद्यादीप बालगृहातील कथित छळ प्रकरणी आदिती तटकरे यांच्याकडनं चौकशी समिती गठीत, समितीनं केली मुलींची आणि सदस्यांची चौकशी, चौकशीसाठी विविध दस्तऐवजांची देखील मागणी. पुण्याच्या कोंढवामधील अत्याचार प्रकरणी संबंधित तरुणीनं प्राध्यापिकेच्या मदतीनं कट रचल्याचा संशय, संबंधित प्राध्यापिका पीडितेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज दरवाढीचा उद्योगांना फटका, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी. पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न, कोयता घेऊन विटंबना करण्याचा प्रयत्न, रेल्वे पोलिसांनी माथेपुराला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात, फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 3,500 परमनंट तर 2027 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात.
रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्लं येथे खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली। ही बोट पाकिस्तानी असल्याचा संशय व्यक्त। पोलिसांकडून रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू। वर्ध्यातील कारंजा जलालखेडा रस्त्याची आमदार सुमित वानखेडे यांनी केली पाहणी। तर चिखलामुळे दुचाकींच्या अपघातामध्ये वाढ, नागरिकांसाठी तत्काळ सुविधा करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत नागरिक त्रस्त, मालमत्ताधारकांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार। बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोडत घेण्यात येणार। 22 वर्षीय राजन काबरा झाला सीए। छत्रपती संभाजीनगरातील राजन बनला सीए टॉपर। राजन काबरा 600 पैकी 516 गुण मिळवत उत्तीर्ण। बुलढाण्यामध्ये ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांच्या वतीने बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन। राज्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सोहळ्यात सन्मान। चंद्रपुरातील चिंधिंचक येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रम शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट। आश्रम शाळेतील शिक्षण आणि निवास व्यवस्थेचा घेतला आढावा। विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दिल्या सूचना। दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहाजवळची घटना। इंजवडी आयटी पार्कमध्ये मोठी वाहतूक कोंडी। फेज 2 आणि 3च्या रस्त्यावर मोठा चक्काजाम। चार्जरच्या वायरनं गळा आवळत पतीनंच केली पत्नीची हत्या। घटनेनंतर नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या। सोलापूर तालुक्यातील ओळे गावातील धक्कादायक घटना। 2च महिन्यांपूर्वी झाला होता प्रेम विवाह। पंढरपूरहून आषाढी वारीहून परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारलं अन्नछत्र। 41,000 वारकऱ्यांना केलं अन्नदान। स्वर्गीय गणपतरावजी कथरे युवक आघाडीच्या वतीने पुढाकार। तर कळंब बस स्थानक परिसरामध्ये उभारलं अन्नछत्र। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील नवविवाहितेचं आत्महत्या प्रकरण। प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल। प्रिया पराग चव्हाण असं महिलेचं नाव। महिलेचा गळा आवळून फास लावल्याचा संशय, तर महिलेच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचाही संशय। भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारातील घटना। व्हिडिओच्या नादात तरुणाचा जीव गेला। तरुणाचा पाण्यात बुडून झाला मृत्यू। पैठणमध्ये चोरट्यांनी 3 दुकानं फोडली। 35,000 रुपयांची चोरट्यांनी केली चोरी। बीडमध्ये एळंब घाट येथील ट्रान्सफॉर्मर वर्कशॉप फोडून 1,80,000 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। भंडारामध्ये मोबाईल आणि हार्डवेअरचं दुकान चोरट्यांनी फोडलं। 60,000 रुपयांच्या फोनची चोरी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। मालेगावातील पुरातन रोकडोबा हनुमान मंदिरामध्ये चोरट्यांचा डल्ला। शनी महाराजांच्या मूर्तीवरील सुमारे 2 किलोचा चांदीचा मुकुट लंपास। घटनेच्या वेळी मंदिरातील सीसीटीव्ही मात्र बंद। यवतमाळमध्ये रोहडा गावातील व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केलेल्या आरोपीला 11 वर्षांनंतर जन्मठेप। नळाचं पाणी भरण्यावरून झाला होता वाद। पैठण शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट। घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण। मध्यरात्रीच्या सुमारास घातक शस्त्रांसह चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अमरावतीमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एकाला अटक। तरुणांकडून 4,88,450 रुपये किमतीचे 75 ग्रॅमपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त। अमरावतीमध्ये गेल्या 5 महिन्यात पोलिसांकडून 70% गुन्ह्यांचा उलगडा। एकूण 1,681 गुन्हे दाखल, यापैकी 1,183 गुन्ह्यांचा उलगडा। जालन्यात पिस्तलचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण। 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे 2 गुन्हेगार अटकेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई। मुंबईतील टिळक नगरमध्ये हॉटेलची तोडफोड। हॉटेलच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। इंदापुरात पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांच्या वादातून एकाला मारहाण। मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। 4घांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने युवकाचा केला खून। 3 अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। खुनाचं कारण अद्याप अस्पष्ट। महाबळेश्वर तालुक्यातील वाघेरा तेरणे गोगवे रस्त्याची दयनीय अवस्था। रस्ता धोकादायक झाल्याने वाहतूक ठप्प। उपाययोजना न झाल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता। सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू। धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ।
वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा, काही भागात पेरण्या रखडल्या, शेतात आंतरमशागत करता येत नसल्यानं शेतकरी त्रस्त. भंडाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासून दमदार पाऊस, शेतातील पेरणी पूर्ण, ग्रामीण भागातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये पावसाचा जोर कायम, संततधार पावसामुळे शेतकऱ्यांची कामं ठप्प. धुळ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गिधाडे गावातील एका घराचं छत कोसळलं, दुर्घटनेमध्ये वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, एक पुरुष लहान मुलगा जखमी. गंगापूर धरणातून 5000 क्युसेक वेगानं विसर्ग, सोमेश्वर धबधब्यानं केलं रौद्र रूप धारण, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षकही या ठिकाणी तैनात. धुळे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू, अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, धरणातून 5230 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, परिसरातील नाल्यांना पूर, पावसामुळे शेतकरी सुखावला. बुलढाणा जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट, बरेच दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू, 12 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद, गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू, यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पट अधिक पाणी साठा. नाशिकमधील 23 पैकी 5 ते 6 धरणं 100% भरली, गंगापूर धरण 60%हून अधिक भरलं, तर भाम धरण 100% भरल्यानं धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. नागपूरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार, विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. साताऱ्यातील ठोसेघर धबधबा ओसांडून वाहू लागला, धबधब्याचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी, पर्यटकांसाठी प्रेक्षक गॅलरीची देखील सुविधा. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणातून 2100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, कोयना नदीपात्रामध्ये सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पावसामुळे 75 जणांचा मृत्यू, ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड नुकसान, अनेक गावांचा संपर्क तुटला, देशातील 15 राज्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी. अमेरिकेमधील टेक्सासमधील पुरामध्ये 51 जणांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे ग्वाडालूप नदीला पूर, मृतांमध्ये 15 लहान मुलांचा समावेश, हेलिकॉप्टर, बोट आणि ड्रोनच्या सहाय्याने नागरिकांचा शोध सुरू. वाशीमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतीचं मोठं नुकसान, वन्य प्राण्यांवर तातडीनं कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरातील 53% शेतकरी पीक कर्जापासून वंचित, मागील कर्जाची थकबाकी भराच मगच नवीन कर्ज मिळेल, बँकांची भूमिका. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांना संत्र्याची बाग केली नष्ट, संत्रा बागेला अमृत बहार येत नसल्यानं शेतकरी हताश, तर 10 वर्षापासून संगोपन करूनही उत्पन्न मिळालं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा, शेतकऱ्यांना बियाणं, खत आणि कीटकनाशक देण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करणार. बुलढाण्यामध्ये औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50,000 ते 1.5 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार, इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.